नमस्कार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. शब्द अगदी साधे आणि प्रभावी आहेत की मनाला कुठल्याही प्रकारचा ताण न होता विठ्ठलाची सुंदर मूर्ती आपल्या मनासमोर उभी राहते. श्रीनिवासजी खळे यांचं संगीत आहे. शब्दांप्रमाणे स्वर पण प्रभावी आणि साधे घेतलेले आहेत त्यांनी. आणि लता दीदींच्या गाण्याविषयी आता काही आपल्याला चर्चा करायचं कारणच नाहीये, पण किती सुंदर पद्धतीने त्यांनी ते लगाव बाहेर आणलेले आहेत की सुंदर असा ठहराव हा असा आहे की अनेक मोठ्या मोठ्या शास्त्रीय संगीत गायकांनी हे गाणं खूप अतिशय सुंदर पद्धतीने गायलेलं आहे, परंतु लता दीदींसारखा तो लगाव मी कुठेच नाही ऐकला. तो सर्वोत्तम, सर्वात एक असा आहे. तर असे ह्याचे स्वर जे आहेत म्हणजे साधारण स्वर यमनाचेच आहेत, पण लगाव बऱ्याच ठिकाणी मारुबिहाग सारखे आहेत, काही ठिकाणी यमनाचे लगाव आहेत. जेव्हा स्वर वरती जातात तेव्हा एका ठिकाणी कोमल ऋषभाचा वापर आहे, तिथे सोनीसारखा बास येतो. त्याच्यामुळे या गाण्याच्या रागाचं विश्लेषण करण्याचं काही कारण इथे मला वाटत नाही किंवा शक्य नाहीये ते. परंतु गाताना मी याच्यामध्ये मारुबिहाग आणि यमन असे दोन्ही रागाचे स्वर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिले आपण बघूया की कुठल्या प्रकारचे लगाव आणि कसे ते बाहेर आलेले आहेत. सगळ्यात पहिले सुंदरचा लगाव बघू आपण की सुंदर ते ध्यान. कशा प्रकारे तो सुंदरवरती ठहराव आणि कशा प्रकारे त्याला बाग दिलेला आहे. आणि तो कितीही वेळा या गाण्यात सुंदर आला तरी तो ठहराव हरलेला नाहीये. त्याच्याविषयी किती त्याचा नंबर देता येत नाही की इतक्या वेळ थांबलेला आहे, परंतु ते जे प्रपोर्शन आहे त्याचं ते एकदम जगावेगळंच आहे. तर बघा, सुंदर ते ध्यान. आता उभे विटेवरीचा स्वर कसा हलवलेला आहे, बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे केलेले आहे. उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. उभे. आता विटेवरीचा हा किती मध्यमवर असा सोडलाय बघा. विटेवरी करकटा, इथे पण हलवलेला आहे. करकटा ठेवून याचा एकदम तालात न घेता तो थोडासा ऑफबीट घेतलेला आहे. आता म्हणजे उदाहरण, ठेवूनिया असा न घेता ठेवूनिया सुंदर. तर प्रत्येक शब्दाचा किती विचार आहे, त्याचा कसा लगाव घ्यायचा आणि ते सगळं मिळून ते सुंदर विठ्ठलाची सुंदर मूर्ती आपल्या मनासमोर उभी राहते. आता दुसरं किंवा तिसरं वैशिष्ट्य की स्वर एकदा षड्जावरनं मध्यमावर आणि षड्जावरनं दैवतावर म्हणजे वरच्या तार सप्तकातल्या षड्जावरनं कसा मिंडेनी परंतु अक्षरशः धबधब्यासारखा तिथे येऊन तो थांबतो ते आपण बघूया. तुळसी हार गळा कासे आपण ते ऐकत असतो तेव्हा आपल्या लक्षात पण येत नाही, पण हा किती सुंदर जागा आहे ही. दुसऱ्या ठिकाणी 2 वेळेला ठराव घेतलेला आहे. आवडे निरंतर, आवडे निरंतर हा दैवत आहे. नंतर दुसऱ्या कडव्यामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी. तर ह्याच्यामध्ये कोमल ऋषभ आहे आणि ती जागा खूपच सुंदर आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी. तर हा कोमल ऋषभ आपल्याला इतका भावलेला आहे मनात, पण असं वाटतं की जर का हा यमन घ्यायचा असता तर
जर का इथे शुद्ध रे घातला असता तर कसं वाटलं असतं, तर आपण तो पण मी प्रयोग करून पाहिला. तर आता ऐका तुम्ही. मकर कुंडले तळपती श्रावणी. आता हा शुद्ध ऋषभ घेतल्यावर आपल्या कानाला ते बरं वाटत नाही, कदाचित ते ऐकायची सवय नसल्यामुळे असेल. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्यांनी हा जो कोमल ऋषभ सुंदर वाटतोय, त्याच्यातनं अर्थ सुंदर बाहेर येतोय, तो त्यांनी घेतलाय. शुद्ध ऋषभ वेगळ्या जागेतनं वेगळ्या प्रकारे घेतला असता तर तो चांगला वाटलाही असता, परंतु केवळ तुलना करण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या जागा आहेत, त्यांचे ठहराव आहेत, हा ताल आहे, ताल तर खूप सुंदर आहे आणि त्याच्याबरोबर जे मंजिरा वाजते, हे सगळं अद्वितीय आहे गाणं ते. तर वेगवेगळे सर आणि सुंदराच्या पण काही वेगवेगळ्या जागा मी घ्यायचा प्रयत्न केलाय. तर आपण ऐकूया. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करा कटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटे
गा